थाने में शिंदे सेना और भाजपा के बीच राजनीतिक रस्साकसी तेज होती जा रही है। वन मंत्री गणेश नाइक के जनता दरबार के जवाब में अब शिंदे सेना ने समस्या सेवा समाधान पहल शुरू की है। इस संघर्ष के बीच दोनों दल जनता की समस्याओं को हल करने की कोशिश में लगे हुए हैं। थाने में वन मंत्री गणेश नाइक के जनता दरबार के जवाब में अब शिंदे सेना भी मैदान में उतर आई है। शिंदे सेना ने समस्या सेवा समाधान पहल शुरू करते हुए दावा किया है कि उनके नेताओं की उपस्थिति में नागरिकों की समस्याओं का तुरंत समाधान किया जाएगा। गणेश नाइक के जनता दरबार के बाद भाजपा विधायकों ने भी नागरिकों से मिलने की पहल की, जिससे शिंदे सेना में हलचल मच गई। हाल ही में आयोजित जनता दरबार में 650 से अधिक नागरिकों ने भाग लिया, जहां गणेश नाइक ने उनकी समस्याएं सुनी। हालांकि उनके समाधान के लिए क्या कदम उठाए गए हैं, इसका जवाब इस महीने के अंत तक दिया जाएगा। शिंदे सेना का दावा है कि जहां भी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खड़े होते हैं, वहां समस्याओं का समाधान हो जाता है। इसी के चलते शिंदे सेना ने भी जनता की शिकायतों का तुरंत समाधान करने का संकल्प लिया है। नाही, कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाही आहे। गेले अनेक वर्षापासून धर्मवीर आनंददिघे साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपरिणी प्रयत्न होत असतात। यावेळी आम्ही समस्या सेवा आणि समाधान, खऱ्या अर्थ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला, त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार। असा हा एक दिघे साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची। त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी पवन कदम देखील आहेत आणि ढोलप साहेब आहेत। आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार, टीम म्हणून। म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही, तर टीम वर्क म्हणून काम करणार आहोत। आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम, दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आहे। महापालिकेच्या जे कर्मचारी आहेत त्यांचे छोटे मोठे सर्व प्रश्न असतात। काही वेळी एखादी गोष्ट अनुकंप तत्वाची असेल किंवा मग वारसाकाच्या केस असतील, तो अर्ज कसा करायचा हे देखील त्यांना समजत नाही। पूर्ण फाईल लास्ट टेबलला गेल्यानंतर ते परत समजतं की ही वारसाची केस नाही, ती अनुकंपाची। अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे त्यांना आम्ही समजून सांगणार आहे। आयुक्त साहेबांना देखील आम्ही सांगणार आहे की आठवड्यातून एकदा आपल्या कर्मचाऱ्यांनी कुठल्या गाईडलाईन प्रमाणे गेलं पाहिजे, तशा प्रकारचा एक अधिकारी महापालिकेमध्ये शनिवारी ठेवावा, अशा प्रकारची विनंती आम्ही सर्वांनी केलेली आहे। मनोज शिंदे साहेबांनी मी देखील जाऊन भेटून त्यांना विनंती केली आहे आणि तशा प्रकारची एक बैठक, एक त्यांचा माणूस प्रत्येक शनिवारी 2 तास बसणार आहे। नागरिक जे काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील ते कसे सोडवा ह्या दृष्टीने ते त्या ठिकाणी तो अधिकारी बसणार आहे। आज तर आम्ही सुरुवात केलेली आहे। बऱ्यापैकी आज नाही म्हटलं तरी 8-10 लोक येऊन गेलेले आहेत। काही पाण्याचा प्रश्न होता, त्या आता जागडे यांना फोन केलेला, मनोज शिंदेने मी ते बिलासंदर्भात होतं, ते सर्व गोष्टी आता कमी होणार आहेत। त्यानंतर आपल्याला देखील पाहायला मिळेल की खऱ्या अर्थाने फक्त एखादा दरबार भरवायचा, त्याच्यातून आउटपुट काय मिळणार आहे, हे जर असं असेल तर काय उपयोग नाही। आम्ही जे काही काम करणार ते लेखी असणार आहे आणि समोर झालेलं काम देखील आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हे आजची आम्ही चालू केलेलं आहे। त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के साहेब यांचं सहकार्य पूर्ण ह्या आमच्या ह्या सेवा जी करतोय त्याच्यामध्ये असणार आहे। त्यांनी देखील सांगितले जिथे जिथे अडचण येईल, मला ज्या ठिकाणी फोन करण्याची आवश्यकता वाटेल तिथे मला सांगितलं तर मी जरूर फोन करेन। सरनाईक साहेब आहेत किंवा श्रीकांत शिंदे साहेब आहेत, इतरही सर्व लोकांशी बोलणं झालेलं आहे आणि चांगली आपण ही कल्पना खऱ्या अर्थाने मनोज शिंदे साहेबांनी आणि मांडली की आपण एक बसूया गुरुवारच्या किंवा मंगळवारी, तर मंगळवारची ठरली ह्या ठिकाणी आणि गुरुवारी आपण महापालिकेत ठरलं। तर सर्वांच्या सहकार्याने आपण हे प्रश्न लोकांचे सोडवणार आहोत। शिवसेना पक्षाचे प्रमुख अध्यक्ष एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आनंदाश्रम टेंबिनाका येथे समस्या लोकांची सेवा आणि त्यांचं समाधान हे तिन्ही विषय घेऊन आम्ही इथे वेळ देणार आहोत। नागरिकांना भेटण्यासाठी, त्यांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी। त्याचप्रमाणे
गुरुवारी महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले विषय प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी तिथे बसणार आहोत. आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आज बसण्याची आणि चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी नागरिकांचा मिळतोय. बऱ्याच लोकांच्या अडचणी आहेत आणि ज्या मंत्र्यांसंबंधित अडचणी असतील, मग आमचे उपमुख्यमंत्री असतील किंवा अन्य पक्षाचे आमचे आघाडीचे मंत्री असतील, त्या मंत्र्यांना त्या नागरिकांच्या समस्या पोहोचवून त्यांचं समाधान करेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. त्याचप्रमाणे या संपूर्ण ठाण्यामध्ये जे माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी विरोधी पक्ष नेते हे अनुक्रमे नागरिकांना वेळ देणार आहेत. त्याचप्रमाणे विभाग प्रमुख, शहर प्रमुख हे देखील जबाबदारी या ठिकाणी बसणार आहोत. कारण विषय असा आहे की आज लोक फक्त नावाच्या माध्यमातून मोठा दरबार घेऊन एकमेकांचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आमचे उपमुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन काम करतात आहेत आणि त्यांच्या कामाच्या मागे आम्ही देखील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे आदेश पाळून तळागाळातल्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आम्ही महापौर माजी विरोधी पदाधिकारी सर्व त्यांना त्यांचं समाधान करण्यासाठी सक्षम आहोत. तर नागरिकांना काय आवाहन करायला आम्ही नागरिकांना आवाहन करू, हे आठवड्यातले 2 दिवस आहेत, ज्यांना अडचणी आहेत, प्रश्न आहेत आणि वेळ आली तर त्या अशा काही समस्या असतील तर त्यांच्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याच्या भागात जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेऊन देखील आम्ही ती समस्या सोडवणार आहोत आणि त्याच्यामुळे ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य गरीब नागरिकांचा त्या समस्या जाणून घेणारा पक्ष आहे आणि म्हणून याचा शुभारंभ झाला.